श्री स्वामी समर्थ. चला आज आपण रव्याचे लाडू करणार आहेत. तर त्याच्यासाठी हो का आपण बारीक रवा घेतलेला आहे. तर ही 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, वाटीनं माप केलेलं आहे आपण. तर 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. तर चला आता हो का इथं आपण 4 चमचे तूप टाकून घेतलेला आहे. तर आता आपण ही रवा गवळा कमी गॅसवर भाजून घेऊया. हो का आपला रवा आपण टाकलेला आहे. तर आता मस्त तुपाचा आणि रव्याचा एक जीव करूया, म्हणजे आपले लाडू पण असे मऊ खुसखुशीत होते. आणि लाडू कसे असे मऊ झाले पाहिजे ना, की आपले घरी आपले वयस्कर आई वडील असले ना त्यांनाही खाता आले पाहिजेत. असे मऊ लुसलुशीत आपण बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आता आपण मस्त असा लाल खरपूस गरा तुपामध्ये आपण भाजून घेणार आहे. हो का असा खरपूस भाजायला लागलेला आहे. आणि आता गौराई आलेले आहे, दिवाळी जवळ आलेले आहे. तर असे पद्धतीचे जर लाडू करून बघितले ना तर असे मऊ लुसलुशीत होतात. त्याच्यामुळं तुम्ही माझ्या मैत्रिणींना नक्की अशा पद्धतीनं बनवून बघा, एकदम छान आहेत आणि बनवायला पण सोपे आहेत. हो का असा खरपूस भाजलेला आहे. तर भाजलेला कसा ओळखायचा, तर असा त्याचा खमंग वास येतो, मस्त दरवळ येतो घरात सगळ्या, की मग असं समजायचं की आता आपला गरा भाजलेला आहे. आणि मला हे भाजण्यासाठी 20 ते 25 मिनटं गेलेले आहेत, म्हणून असा मस्त वास येतो आणि मग ओळखायचं की आता आपला गरा भाजलेला आहे. चला आता आपण उतरून घेऊया. तर आता मस्तपैकी हो का आपण ह्या वाटीनं 1.5 वाटी गरा घेतला होता. तर ह्या वाटीनंच आपण साखर अशी बारीक मिक्सरमधनं काढलेली आहे आणि सोजीच्या चाळणीनं चाळून घेतलेली आहे. का तर ह्याचा एखादा कण पण राहिला तरी आपल्याला ते बांधताना थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आपण मस्त बारीक अशी वाटून घेतली मिक्सरनं आणि हो का सोजीच्या चाळणीनं चाळलेली आहे. तर आता ही कोमट आहे तरच आपण 1 वाटी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्त कालवणार आहे. आणि तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकतात. हो का एक जीव करून घेतलेला आहे. तर आता हो का आपण इलायची काढून घेतली होती, तर आपण ही आता टाकून घेऊया. आणि तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकतात. मला नव्हते पाहिजे म्हणून मी नाही टाकले. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही टाकून लाडू बांधू शकता. तर आता आपण इथं ह्या मिक्सरनं थोडं तूप आणि दूध टाकून फिरवून घेणार आहे ह्या मिक्सरमधून. का तर दुधाचा थोडा सपका मारला ना मग होताना हे कोमटच फिरवून घ्यायचं आहे. बघत आपण ह्याच्यामध्ये थोडं 1 चमचा तूप आणि 1 चमचा दूध घातलेलं आहे. तर मिक्सरमधनं फिरवून घेऊया. बघा हो का आपण सगळं मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि एकदम छान झालेलं आहे. आता आपण गरममध्येच असे लाडू वळून घेऊया. हो का असं. आणि जरी आपल्याला लाडू जरी नाही वळता आले लवकर ना तरी आपण थोडा दुधाचा सपका मारून आपण ती लाडू वळून घेऊया. आता गरम म्हणजे असं कोमटमध्येच घ्यायचं आहे वळून. तर चला आता आपण लाडू वळून घेऊया. हो का असे मस्त दोन्ही हाताने आपण असे लाडू वळून घेऊया. आता मी एकटी असल्यामुळं तुम्हाला दाखवता येणार गेलं. हो का एवढे वळलेत. आता अजून एवढे वळून घ्यायच्यात. आणि हो का आपलं असं मस्त पीठ झालेलं आहे रव्याचं. आपण थोडा दुधाचा सपका मारलेला होता. बघा आपले एवढे झालेले आहेत. तर आपण अर्धा किलो रवा घेतला होता आणि पावशेर साखर घेतली होती. तर आपलं एवढं माप होतं. तर आता आपले तेवढ्या अर्धा किलोमध्ये 20 लाडू झालेले आहेत. तर एकदम असे मऊ झालेले आहेत माझ्या मैत्रिणींनो. तर हो का असे लुसलुशी झालेले आहेत मऊ. हो का तर एकदा असे नक्की करून बघा. आणि माझी तुम्हाला लाडूची डिश कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा.